विधान परिषदेच्या जागांचा तिढा आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टामध्ये सुटणार आहे, कारण की महायुती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये एकमत झालेलं नाहीये। जागा वाटपाचा अंतिम निर्णय आता मुख्यमंत्री घेणार आहेत, तर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून हा तिढा सोडवणार आहेत। महायुतीच्या आगामी बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। सुशांत, कालच्या बैठकीमध्ये काय झालं, तिढा का सुटत नाहीये? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर 17 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक लागलेली आहे। मात्र महायुतीची काल संध्याकाळी समन्वय समितीची बैठक झाली आणि या बैठकीला महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते। मात्र काही जागांचा पेच जो आहे तो सुटलेला आहे। त्याचं प्रमुख कारण हेच आहे, काही ठिकाणी भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे, तर काही ठिकाणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची संख्या देखील अधिक आहे। अशा ठिकाणी ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा नगरसेवक आमदार यादी होता, त्या भागात आता भाजपचे नगरसेवकांची संख्या वाढलेली आहे। त्यामुळे भाजपनं देखील या जागेवर दावा केलेला आहे। अर्थात आता कालच्या बैठकीत एकमत झालेलं नाही अशा अनेक जागा आहेत, जवळपास 4 ते 5 जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना अशी नगरसेवकांची संख्या वाढलेली आहे। त्यामुळे आता नेमकं यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर सर्वोच्च अंतिम निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे। मात्र आपल्याला कळत आहे, जर उदाहरण द्यायचं झालं तर ठाण्यामधील जागा रवींद्र फाटक हे आमदार होते, ते सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे आहेत। मात्र आता ठाणे कोकणचं जर गणित पाहिलं तर भाजपच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक आहे आणि जिल्हा परिषद सदस्यांची संख्या सर्वाधिक आहे। त्यामुळे भाजपनं या जागेवर दावा केलेला आहे। अर्थात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार नेमकं काय निर्णय घेत आहेत या पेच असलेल्या जागांवर हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्रद्धा, अगदी अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सुशांत।